Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गोहत्या तात्काळ बंद करून गायीला राजमातेचा दर्जा द्यावा अशी मागणी गोमाता सन्मान आवाहन अभियानच्या वतीने सोमवारी बेळगावमध्ये करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आले. मोर्चाची सुरुवात कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल येथून झाली असून साधू संत, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गोभक्त महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान गोहत्या बंदी, गो संवर्धन व गोमातेच्या संरक्षणाबाबत जनजागृती करणारे फलक घेण्यात आले होते. तसेच भारत माता की जय, गो माता की जय व गोमाता राष्ट्रमाता अशा घोषणा देण्यात आल्या. मिनी ट्रॅक्टर ट्रॉलीवर गोमाता व भारत मातेची तैलचित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच गोहत्येवर संपूर्ण बंदीसाठी कठोर कायदा करून सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. जगज्योती बसवेश्वर जयंतीनिमित्त रविवारी बेळगाव शहरात निघालेल्या मिरवणुकीला बसव भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मिरवणुकीला राणी चन्नम्मा चौकातून सुरुवात झाली असून नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉक्टर अल्लमप्रभू महास्वामी, कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी, माडी हंदीगुंजचे शिवानंद स्वामी, निश्चल मंटपचे निष्गुणानंद स्वामीजी, कित्तूर कलमठाचे मडिवाळ राजयोगींद्र महास्वामी व हुक्केरीचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी उपस्थित होते. उद्घाटन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, डॉक्टर प्रभाकर कोरे, इराण्णा कडाडी, खासदार जगदीश शेट्टर, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार गणेश हुक्केरी, महांतेश दोडगौडर, बसवराज रोट्टी, रत्नप्रभा बेल्लद, आसिफ सेठ, प्रीती कामकर, हनुमंत कोंगाळी, मंगला अंगडी व AB पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मिरवणुकीत 16 फूट उंच बसवेश्वर मूर्ती, पालखी, झांज पथके, डिजिटल हत्ती, भजन मंडळ, चित्ररथ व SGBIT महाविद्यालयाचा चित्ररथ यांचा सहभाग होता. काकतीबेस ते लिंगराज महाविद्यालय आवारापर्यंत मिरवणूक काढण्यात आली असून तेथे सूर्यबाणांची आतषबाजी व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. बेळगावात जिल्हा महिला काँग्रेसतर्फे 33% महिला आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी करत सह्या संकलन मोहीम व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. जिल्हा काँग्रेस कार्यालयात पार पडलेल्या या उपक्रमात महिला आरक्षण विधेयक त्वरित लागू करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. महिलांना राजकीय स्तरावर योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी महिलांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असा ठाम निर्धार व्यक्त केला. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजप नेत्यांवर काँग्रेस पक्षाला महिला विरोधी ठरवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्या सोमवारी 27 एप्रिल रोजी बेळगाव शहरातील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या की काँग्रेस पक्ष संविधानाच्या तत्वांवर आधारित असून महिला, मुले आणि गरिबांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत आहेत. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसवर टीका केली जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशातील पहिली महिला पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच अनेक महिला मंत्र्यांना संधी देण्याचं काम काँग्रेसनं केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयकाचं स्वागत करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेच विधेयक पुढे आणत असल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी काडा अध्यक्ष युवराज कदम, विनय नावलगट्टी, अश्विनी बेलवडी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. दांडेली जवळील जनता कॉलनी परिसरात रविवारी रात्री भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य दोघे थोडक्यात बचावले. मिळालेल्या माहितीनुसार कोलार जिल्ह्यातील मित्रांचा गट दांडेली येथे पर्यटनासाठी आला होता. परत जात असताना रात्री सुमारे 10:30 वाजता जनता कॉलनीजवळ वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून कार झाडावर धडकली. अपघाताचा जोर इतका तीव्र होता की कारचा पूर्ण चुराडा झाला असून झाडाचंही मोठं नुकसान झालंय. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
माहिती मिळताच दांडेली ग्रामीण पोलीस ठाण्याचे PSI जगदीश आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून दांडेली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी धारवाड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अतिवेग आणि चालकाचं दुर्लक्ष हे अपघाताचं प्राथमिक कारण असल्याचा पोलिसांचा अंदाज असून प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील वंटमुरी कॉलनी परिसरात होऊ घातलेला बालविवाह अक्का पथक व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत उधळून लावण्यात आला असून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. 20 एप्रिल रोजी गस्ती दरम्यान अक्का पथकाच्या सरस्वती करिगार, स्वप्ना गोंधळी आणि मल्लय्या करडी यांना संशयास्पद मंडप दिसला. चौकशीत 21 एप्रिल रोजी अल्पवयीन मुलीचा विवाह पुणे येथील व्यक्तीसोबत करण्याची तयारी सुरू असल्याचं समोर आलं. तपासणी दरम्यान मुलीचे वय 17 वर्षे 4 महिने असल्याचे आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्रातून स्पष्ट झाले. यानंतर महिला पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाइल्ड हेल्पलाईन व माळमारुती पोलीस ठाण्याच्या 112 पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि विवाह थांबवला. मुलीची सुटका करून तिला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून मुलीच्या वडिलांविरुद्ध महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्हा बाल संरक्षण घटकाचे मल्लेश कुंदर्गी यांनी ही कारवाईत सहभाग घेतला. बेळगाव तालुक्यातील तुरमुरी येथील कचरा डेपो हटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून शहराच्या दक्षिण, उत्तर व यमकणमर्डी मतदारसंघ परिसरात पर्यायी जागेचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी सांगितले की आपल्या मतदारसंघातील तुरमुरी कचरा डेपो हटवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. मात्र या संदर्भात महापालिकेने ठोस निर्णय घेणे आवश्यक असून ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. डेपो हटवण्याच्या बदल्यात निधी देणे, गावाच्या विकासासाठी उपाययोजना राबवणे, पाण्याची व आरोग्य तपासणी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते, असे त्यांनी सांगितले. तुरमुरी ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने कचरा डेपोचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. बेळगाव शहरातील रविवार पेठ परिसरात मटका घेणाऱ्या दोघांना मार्केट पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून रोकड आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांची नावे प्रशांत भरमा पाटील वय 29 आणि प्रतीक मोहन जाधव वय 35 अशी आहेत. मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या पथकाने शनिवार दिनांक 25 रोजी ही कारवाई केली. चौकशीत या दोघांनी कामत गल्ली येथील गजानन शशिकांत गर्डे यांच्याकडे मटक्याच्या चिठ्ठ्या पोहोचवत असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली असून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रियेत विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. माहितीनुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील सुमारे 865 गावातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून अनुदानित अभ्यासक्रमांसाठी पूर्ण ट्यूशन फी माफी देण्यात येणार आहे. विना अनुदानित अभ्यासक्रमांसाठी 25% फी सवलत तसेच वसतिगृह शुल्कातही सवलतीची तरतूद करण्यात आली आहे.
काही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार असून प्रवेश परीक्षा नसलेल्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आली होती. अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्जासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच बेळगाव येथे मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 218 वरील गाणदेवी सर्कलजवळ कर्नाटक राज्य परिवहनच्या बसला दुचाकीची धडक बसून एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृत युवकाची ओळख विजयपूर शहरातील इब्राहिमपूर येथील रहिवासी आकाश भीमप्पा बबलेश्वर वय 26 अशी पटली आहे. विजयपूरहून बिलगीकडे जात असताना त्याने समोर चाललेल्या बसला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. ही घटना कोल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे. मार्कंडेय जलाशयातून बन्नीबागीपर्यंतच्या सुमारे 15 किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने शिरूर, हगेदाळ, यल्लापूर, बसापूर व बन्नीबागी या 5 गावातील शेतकरी व जनावरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियंका जारकीहोळी आणि राज्य युवा प्रधान सरचिटणीस तसेच एपेक्स व डीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून हा निर्णय राबवण्यात आला. या निर्णयामुळे परिसरातील शेतीला पाणी पुरवठा होणार असून जनावरांच्या पिण्याचा पाण्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी परिसरातील विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यमकणमंडी पोलीस ठाण्याचे सीपीआय जावेद मुशापुरी, पीएसआय मन्निकेरी व पोलीस कर्मचारी उपस्थित राहून व्यवस्था पाहत होते. कालव्यातून पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे शेतीसह ग्रामीण भागातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांबाबत विचारलेल्या प्रश्नावर महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्या सोमवारी दिनांक 27 एप्रिल रोजी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या की त्या सिद्धरामय्या यांच्या कॅबिनेटमध्ये असून पक्षाच्या चौकटीतच उत्तर देतील. तसेच नेतृत्व बदलाबाबत त्यांना कोणतीही माहिती नाही. पक्षाने दिलेली जबाबदारी आणि सरकारने सोपवलेलं काम त्या निष्ठेने पार पाडत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या विषयावर कोणतीही ठोस माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बेळगाव जिल्ह्यातील काही आमदार मंत्रिपदासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी आणखी एक मंत्रिपदाची मागणी करणे चुकीचे नसल्याचे नमूद केले. माजी वरिष्ठ नेते असल्याचे सांगत महिला व जातीय समतोलाच्या आधारे त्यांना संधी मिळाल्याचेही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. बेळगाव शहरातल्या शास्त्रीनगर परिसरात L&T कंपनीकडून सुरू करण्यात आलेल्या पेव्हर्स बसवण्याच्या कामाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं चित्र दिसत आहे. मागील महिन्यापासून रस्ता खोदून ठेवण्यात आला असून रस्त्याच्या मधोमध पेव्हर्स, खडी व चिप्स तसेच सोडण्यात आले आहेत. यामुळे परिसरात वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊन किरकोळ अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. गेल्या 2 ते 3 वर्षात L&T कडून टाकण्यात आलेल्या पाणी पाईपलाईनची स्थितीही अत्यंत खराब असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा अधिकच वाढली असून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहनांचे नुकसानही होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत असून संताप व्यक्त केला जात आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभप्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव.
लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. रामदुर्ग तालुक्यातील कटकोळ येथे पोलिसांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले व चोरीस गेलेले 22 मोबाईल शोधून संबंधित मालकांना परत केले. ही कारवाई गेल्या 10 दिवसात कटकोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. पोलीस कर्मचारी इरान्ना कटकोळ यांनी CEIR पोर्टलच्या सहाय्याने मोबाईलचा माग काढून 22 मोबाईल शोधून काढले. हे मोबाईल रामदुर्गचे पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. CEIR पोर्टलच्या प्रभावी वापरामुळे शोधकार्य सुलभ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास तात्काळ पोलिसात तक्रार नोंदवावी असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले. बहुदेवोपासनेपासून एकदेवोपासनेकडे, अंधश्रद्धेतून विवेकवादाकडे आणि समताधिष्ठित समाज व्यवस्थेकडे नेणारे बसवण्णा हे अद्वितीय व्यक्तिमत्व असल्याचे मत कोडगू विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक आलूर यांनी व्यक्त केले. पुणे येथील बसव ज्ञान आणि संशोधन केंद्राच्या विजयपूर जिल्हा घटकाकडे आयोजित बसव जयंती व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. बसव धर्म हा अहिंसेचा संदेश देणारा जागतिक धर्म असून ज्ञान, आचार आणि अनुभूती ही त्यांची मूलतत्वे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना डॉक्टर गंगाधर संबंनी यांनी लिंगायतांनी संकुचित विचार सोडून बसव धर्माचे पालन करावे असे आवाहन केले. तर डॉक्टर शशिकांत पट्टण यांनी समता आणि सर्वच जीवांवरील प्रेम हा बसव धर्माचा गाभा असल्याचे नमूद केले. यावेळी राज्यातील 21 जणांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच VC नागठाण आणि सिद्रामप्पा उप्पिन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बेळगाव शहरातील किल्ला परिसरातील ऐतिहासिक कमल बस्ती येथे 24 ते 28 एप्रिल दरम्यान आयोजित धर्मचक्र आराधना महोत्सवाच्या निमित्ताने आज शुक्रवार दिनांक 27 एप्रिल रोजी सायंकाळी भव्य मिरवणूक उत्साहात पार पडली. बेळगाव हे सर्व धर्मांच्या सहअस्तित्वाचे प्रतीक असून येथे विविध धर्मांचे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्याच पार्श्वभूमीवर जागतिक शांततेसाठी जैन धर्माचा हा ऐतिहासिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी कमलबस्ती परिसरात माजी आमदार वीरकुमार पाटील, माजी आमदार संजय पाटील, अरिहंत उद्योग समूहाचे उत्तम पाटील व अभिनंदन पाटील तसेच नामवंत वकील रविराज पाटील, उद्योजक भरत बागी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुमारे 150 मुलांचा मौजी बंधन कार्यक्रम पार पडला. महोत्सवाच्या मिरवणुकीत विविध कला पथकांनी सहभाग घेत आकर्षक सादरीकरण केले. महिलांनी तालावर ठेका धरत मिरवणुकीत रंगत आणली. महोत्सवाबाबत माजी आमदार संजय पाटील तसेच महोत्सव समितीचे सचिव हिराचंद कलमणी यांनी माहिती दिली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.